जीवा आणि काव्याचं प्रेमाचं सत्य आता मालिनीताई स्वतः सगळ्यांच्या समोर घेऊन येणार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. फार्म हाऊसवरनं आल्याच्या नंतर नंदिनी, काव्या आणि जीवा या तिघांच्याही वागण्यामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि हे मालिनीताई यांच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. यासाठी मालिनीताई या सारख्या तिघांमधलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मालिनीताईंच्या लक्षात आलेलं असतं की फार्म हाऊसवरनं आल्याच्या नंतर नंदिनी ही सुद्धा सतत कोणत्या ना कोणत्या तरी विचारामध्ये असते आणि काव्या ही अचानक बदलली आणि तिने अभ्यास करायला जोमात सुरुवात केली आणि आता तर ती कोणालाच न सांगता बॅग भरून निघूनही गेली. आणि त्यांना सतत हाही प्रश्न पडलेला असतो की जीवा हा शेकोटीत पडला कसा आणि जर शेकोटीत पडला तर त्याला फक्त छातीवरती जखम का झाली, असे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात. आणि हा सगळा गुंता सोडवण्यासाठी ते एका बोर्डवरती जीवा, पार्थ, काव्या आणि नंदिनी या चौघांचीही नावे लिहितात. मालिनीताई या पार्थच्या नावाकडे बघत म्हणतात की पार्थवर संशय घेण्यासारखं काहीच नाहीये, कारण की पार्थ हा नॉर्मलच वागत आहे. पण जीवा, नंदिनी आणि काव्या हे तिघेही जण फार्म हाऊसवरनं आल्याच्या नंतर खूपच बदललेले आहेत. या तिघांच्याही मनात काहीतरी वेगळं चालू आहे आणि ते शोधून काढायलाच हवं. या तिघांचाही एकमेकांशी काही ना काहीतरी कनेक्शन आहे हे मालिनीताई यांच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. तर मालिनीताई आता गप्प बसणार नाही, ते आता शोधूनच काढतील की काव्या आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि आता या मालिकेत त्याच हे सत्य सगळ्यांच्या समोर घेऊन येणार. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.